मोठा आहे. दादा नको टाकू, त्याच्या नको टाकू, झाड नको. हा, नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर आलोय आज करंजा गावामध्ये. आपले न्यू बॉम्बे अँगलरचे मित्र आहेत, ते सकाळीच गेलेत काशादेवावरती आणि भरपूर मासली भेटली. म्हणजे मी विचारलं त्यांना की काय मासली भेटली, तर बोलले की हेकरू, बारामुंडी आणि अशा भरपूर सारे प्रकारचे मासे भेटलेत. तर मी बोललो एखादा किती मोठा भेटलाय, तर त्यांनी सांगितलं नाही, पण तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल. पण माझ्यासाठी अजून सस्पेन्स आहे. तर ते निघालेत आता आपल्या काशादेवावरनं. काशादेव आयलंड आहे आपल्या करंजा गावामध्ये, तिथनं. आणि आता येतच असतील. त्याच्या आधी आपल्याला आपल्या गावातला विनू भेटलाय, इथे अँगलिंगसाठी रॉड वगैरे तयार करते. आणि आणखी भरपूर मित्र आहेत, पण वारा खूप आहे. म्हणजे मी उलटा फिरलो का तुम्हाला नुसता हवेचाच आवाज येईल, वारेचाच आवाज येईल. म्हणून या पोझिशनमध्ये, या अँगलमध्ये शूट करते. सूर्य मागे आहे, थोडा ब्लॅकिश दिसत असेल. बाजूला पंढरी पाटील आहेत. कुठनं आलेत तुम्ही? दादरपाड्यावरनं. काय झालं की नाही भेटला वोकअप? काय नाही, आत्ता झालेत. आणि विनू सांगते चांगली फिडिंग वगैरे आहे आपल्या गावामध्ये. आणि समुद्र पण शांत आहे, छोटा उद्यान आहे. आणि इकडे आपल्या बेलापूरचा पार्क पण आहे. बेट करतेस ना? हा, बेट फिशिंग आणि स्क्विड लावलंय बघा. तर आता थोडाफार आपल्या मित्रांसोबत टाइम स्पेंड करूया. आणि आपले मित्र जेव्हा काशा आयलंड वरनं येतील तेव्हा भेटूया. तर मंडळी, तिसऱ्या जेटीवरनं आपण आपल्या रोरो जेटीला आलोय. कारण तिथे जरा सी कंडिशन खराब होते, खूप हवा होती, म्हणून तिथे बोट लावायला चान्स नाही भेटला. आणि ही आपली तरवाली जेटी आहे, तिथंच आलोय. आणि या बाजूला बघताय आपले न्यू बॉम्बे अँगलरचे सर्व अँगलर्स आलेत. आहे का नाही मावरा? कडक. अरे बाबा बाबा, 21 किलो आहे. एका माणसा एवढा विकास तुझ्या एवढा आहे तो. आलो चल तिथं. यानी काढला. कडक आलो. आणि मंडळी पहिल्यांदा बघते 21 किलोचा जिताडा. 21 किलोचा आहे, 13 किलोचा बघितलेला. हे बघा कसला, ते फ्रेम मध्ये पण नाही येत. एक नंबर. काय नाव काय? प्रथम पारंगे. प्रथम आहे आपला मित्र. त्याला लागलाय मग टुर्नामेंट मध्ये काढायचं ना, बक्षीस पण भेटला असता. बक्षीस आपणच नेला वेलशेतकर अँगलर्सनी. आणि बघताय, आणि आपला मित्र खतरनाक हेकरू मासा पकडून आला. यो वाचल नाही 5-6 किलोचा जास्त. एक नंबर. आणि आपल्या परवेजचा फेवरेट आहे हेकरू मासा, तोच काढलाय त्यांनी. बघताय, आणि तांबी बिंबी भरपूर आहेत. आणि हे बघा छोटी मोठी जिताडी. अरे बापरे, एक नंबर. वेलशेतकरांनी आपला न्यू बॉम्बे अँगलर आहे ना, हा, सर्व आपले मेंबर आहेत. सकाळी गेलेले काशावरती. आणि जिताडी बघा कसले आणले, हेकरू बघा कसले आणले. सगळे स्पिनिंगला झाले ना का बेटला? बेट, स्पिनिंग सर्व. आणि यो जिताडा बेटला आला, स्पिनिंगला आला ना. एक नंबर. काय कसं वाटलं म्हणजे खेचताना वगैरे? नवीनच अनुभव होता. म्हणजे तुला डायरेक्ट जॅकपॉट लागला ना? याच्या आधी लागलेला तुला जिताडा? याच्या आधी कधीच जिताडा लागला नव्हता मला. स्पिनिंगला पण कधी मासा नव्हता लागला. हाच पहिलाच मासा. भारी एकदम. सगळा रॉड वेट सर्व वसूल होणार तुझा आता. अविनाश यो सगळ्यात मोठा असेल ना जिताडा? काय याच्या मोठा काढलेला आहे? एवढी कॅच आहे तिथं. मस्त एकदम. बघताय तुम्ही, म्हणजे 21 किलो तर आहेच. आणि 4 फूट जिताडा. आणि त्याच्या बाजूला पण छोटी मोठी जिताडी आहे. आणि परवेजनी पण एवढा मोठा मासा काढलाय, पण त्या हेकरूमुळे कोण विचारत नाही आपल्या मित्राला. बघा मस्त. परवेजचा फेवरेट आहे, नेहमी काढत असतो हेकरू. अभी तक का सबसे बड़ा हेकरू है. अपन रत्नागिरी गए थे तब कितना किलो का निकाला था? वो छोटा था. छोटा था ना. और ये कम से कम 6-7 किलो का होगा आराम से. हाँ. तर आता जिताडा काय विकायला नेणार ना, काय करणार? विकलाय? अरे बापरे, लगेच कोणतरी आपला गिराक येतोय जिताडा घ्यायला एवढा मोठा. बघूया. इथं गल लागली काय? काय आहे हे? अच्छा. त्याच्या आतमध्ये बघ तोंड उघड, जिताड्याचं तोंड उघड. ते बघ कसला आतमध्ये आहे नाही. डायरेक्ट सक्शन आहे, दात बीत काय नसतात. मासा भेटला की सुक करून व्हॅक्युम सारखा गिळून टाकतो आतमध्ये.
या बाजूला सुहास आहे. मग किती वाजता गेलेलो? आम्ही गेलो 7 वाजता. आणि मग आमची तडा कधी भेटला? जिताडा भेटला तरी 12 वाजेपर्यंत भेटला. 12 वाजता. म्हणजे जेव्हा जित्ताडा लागला तेव्हा काय म्हणजे कंडिशन होती? सगळे एकत्र आलं असतील ना? सर्व एकत्र झाली आणि असं वाटलं की म्हणजे काय लागलं काय नाही ते आम्ही पण कन्फ्यूज झालो त्याला बघायला. आणि आम्हाला अंदाज नव्हतं की एवढी मोठी लागणार म्हणून. आणि जेव्हा काढले तेव्हा आम्हाला पण बरं वाटलं. मजा आली आम्हाला पण. एवढा मोठा जित्ताडा पहिल्यांदा बघला मी. अविनाश काय म्हणजे जेव्हा तू घेऊन गेलास तो रॉड घेऊन गेलास त्याला पकडायला, लँडिंग फिश लँडिंग घेऊन गेलास, तेव्हा कसं होतं? म्हणजे मला म्हणजे ऍक्च्युली भीती होती कारण समज ती गेली असती तर समजलं मला 21 किलोचा जित्ताडा गेला असता तर सगळ्याच समजलं असतं. पण जाम टेन्शन होता. कसा तरी आला म्हणजे आता व्हिडिओ दिसेल, व्हिडिओ दिसेल ना, पण घेताना हालत खराब झाली असेल ना. खराब म्हणजे गेला असतं त्याच्या मनात काय राहिलं असतं. अरे बरोबर, त्याचा पहिला कॅच होता. पहिला कॅच होता तुझा. म्हणजे आपल्या सर्व मित्रांनी तुला हेल्प केलाच असेल, पण तुला पण भीती वाटली असेल ना आतमधनं? खूप भीती वाटली कारण की माझा पहिल्यांदा असा नवीन एक्सपिरियन्स होता. एवढा मोठा मासा म्हणजे चांगला आहे. पण एवढा मोठा मासा भेटलाय तेच कौतुकाची गोष्ट आहे. आणि खूप मोठा जित्ताडा मासा बघताय तुम्ही. इथं अजय आहे ज्याने हेकरू मासे पकडलेले लागोपाठ. तर अजय, काय तू कशी मदत केलीस हा मासा काढायला? केली मदत थोडी. पाणी वगैरे जास्त वाह होता म्हणून थोडी मदत केली वरतून थोडी. सर्व म्हणजे आपल्या या 21 किलोच्या मागे टीम वर्क आहे ना आपला सर्वांचा. आणि ते हार्दिक ना का हर्षद टुर्नामेंट मध्ये ताम काढली होती. काय बोलणार, कसा माहोल होता तेव्हा? एकदम त्यावेळेचा तर माहोल भारीच होता टुर्नामेंटचा. आणि आजचा तर बघायला गेलं, मॉर्निंगला गेलो होतो त्यावेळेस फर्स्ट कॅच अविनाश दादाला झाली, छोटा जिताडा लागला होता. नंतर सेकंड कॅचला हा लागला. आम्हाला वाटला ग्रुपवर आहे मोठा, कारण का वरती येतच नव्हता, तो ग्रुपवर आहे. नंतर जवळ आल्यानंतर समजलं काय जिताडा आहे एवढा मोठा. आमची पण हवा ताईट झाली होती जराशी. याच्या आधी बघितलेला एवढा मोठा? याच्या आधी जालामध्ये पकडलेला आहे. 25 किलो पर्यंत पकडलेला आहे मी 13 किलोचा बघितलेला आहे. मी पहिल्यांदा एवढा मोठा बघतोय आणि एकदम भारी वाटतंय. आणि या बाजूला आपल्या गावातला जयेश आहे. जयेश, काय बोलणार, कसं वाटतंय मासा? बघून बरा वाटला. एवढा मोठा तुंबून आपल्याला एक घालायला भेटते फिशिंगला. बरोबर ना, म्हणजे एक इन्स्पिरेशन आहे. म्हणजे आपले मित्र जातात रॉड फिशिंगला आणि एवढे मोठे मोठे मासे घेऊन येतात. म्हणजे इकडचे कोली पण एकदम चौक होतात बघून की कसला मासा पकडलाय ना. आणि नदीमबाई आहे तिथे, ज्यांचा मुलगा बोलत होता ना शिकारी कोण आहे, तोच हा शिकारी बघताय. आणि शिकारीने एवढा मोठा हेकरू मासा पकडलाय. मोठा आहे. आणि इथं परवेज भाईला लागलाय कॅच. तो हे कुठे हुकर कुठे? आणि इथं बघूया काय लागलंय परवेज भाईला. इथं आलंय रॉड बघू शकता. इथं गेली रील गेली. घे ना तर वरती. हे प्रथम जाणार यार, बोलव कुठं नंतर ते बघ यार. अरे कोणी एक्सपिरियन्स वाला पाहिजे इथं उचलायला, आपल्याला जमणार नाही. आरामचे परवेज भाई. आरामसे आणलो परवेज भाई. अरे एकरू घे डायरेक्ट. हा पक्का मोठा आहे. इकडे इथं बघूया. हेकरू आला. हेकरू टाव. अरे दादा नको टाकू, त्याच्या नको टाकू. येऊ द्या तू. घे ना वरती. अरे घे. अरे तू कडक. आणि शिकारी इकडे न्यू बॉम्बे अँगलरचा बेट फिशिंगचा बादशाह परवेज भाई इथं लागलाय बघा मोठा ग्रुपवर.
आणि या बाजूला आपला हर्षद मित्र आलाय. हर्षद कमीत कमी 5'9" असशील ना तू, का 5'10"? 5'10" फुटाचा हर्षद आहे आणि मासा बघा केवढा मोठा आहे. 4 फूट 4.5 फूट जास्त आहे ना. हा एकदम कडक. चालेल. पण जास्त आहे, वजनाला पण खूप आहे तो. वजन केलंय या लोकांनी 21 किलो वजन झालंय. हा याच्या आधी बघितलं एवढा मोठा मासा? मी पण फर्स्ट टाइम बघितला. फिशिंग लाईन मध्येच असतो पण एवढा मोठा फर्स्ट टाइम बघितलाय. चालेल चालेल, चल धन्यवाद हर्षद. तर आता एक माणूस येतोय. कोण येतंय ना रे घ्यायला? 600 रुपये किलो पर्यंत जाणार बोलतोय. एकदा वजन केलं असतं तर बरं वाटलं असतं, पण अंदाज 18 ते 21 किलो पर्यंत आहे सांगतात ते. चालेल, चला धन्यवाद. मग चला, ऑल द बेस्ट तुम्हाला. तर मंडळी 21 किलोचा जिताडा बघून आता पोचलोय आपण दिवाला गावामध्ये. म्हणजे आता मासली घेण्यासाठी नाही, पण आपला मित्र अविनाश त्याने आपल्याला जिताडा दिलाय तोच कटिंग करण्यासाठी. आणि देवदास साहेबांकडे आलोय मस्त एकदम जिताडा घेऊन. आणि जिताडा पाण्यामध्ये ठेवलाय बघा. आणि खूप दिवसांनी ताजा ताजा जिताडा भेटलाय, तोच आता कापणार. काय नाव तुमचं? दत्ता का? ते आता कापून देणार. आणि सुरुवात केली म्हणजे आपण जिताडा साफ केलेला आहे. जाम खवलं असतं त्या माशावरती, म्हणून आपल्याला कापायला घ्यायला लागलाय. नाहीतर ओमानी कापून दिला असता, पण किचनमध्ये पूर्ण खवलं उडून जातात, मग परत साफसफाई करायला लागते. हे बघा किती खवलं निघतात ती. आणि सकाळी आपण बोललो होतो घोल माशामध्ये बोत असते, पण याच्यामध्ये पण बोत असते. तर तो निघाला तर याच्यामध्ये छोटाच निघाल, तरी निघाला तरी दाखवतो तुम्हाला. जिताड्या माशाचा बोत. गाबोली आहे काय? का? अच्छा, मोठ्याला असते काय? बोत दाखव. आणि हा बघा बोध निघालाय, बोध. बापरे, जाम मोठा आहे. कार गोळेच्या माशाचा बोध 5 लाख पर्यंत जातोय. आणि याचे 2 लाख देणार तुम्ही? याचे 2 लाख देत आहेत आपल्याला. बस काम झालं आपला. हे बघा त्याला म्हणतात बोथ, जो आपल्या मेडिकल यूज मध्ये टाके वगैरे मारायला काम येतो तोच. आणि घोल माशाचा बोथ सर्वात महाग. म्हणजे बघायला गेलो तर सगळे माशांना बोथ निघतंय ना. हा, पण घोल माशाचा, कोत्याचा, असे मोठे मोठे रावसाचा या सर्वात महाग निघत असतात. ही काय? ही बघा घोल. आणि हा बघा घोल मासा. संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आता सर्व सुरुवात आहे. चला आता आपला जिताडा जो आहे तो कापून घेऊया आणि मग घरी भेटूया. चला मग, थँक्यू कापून दिल्याबद्दल. 2 लाख कधी देणार मग तुम्ही? आता बोत घेतला ना माझा, डायरेक्ट बँकेत जमा करतील आपले 2 लाख बोताचे. आणि आता घोल कापतात बघताय तुम्ही. ते आलाव खवलं असतात नाही लय, खवलेवाले मासे कापताना दिसतात. चला आता जिताडा वगैरे कापून घेतलाय मस्त. आता घरी जिताडा आहे, पापलेट आहे, कोळंबी आहे. आता सर्वांची रेसिपी बाकी आहे, ती हळूहळू तुम्हाला दाखवत राहणार. तर कसा वाटला या व्हिडिओमध्ये आपण 21 किलोचा जो जिताडा दाखवला. म्हणजे आजपर्यंत मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढा बघितला. मागच्या टायमिंगला 13-14 किलोचा बघितला होता, आज पहिल्यांदा 21 किलोचा बघितला. तर तुम्ही किती मोठा जिताडा बघितलाय किंवा घोल मासा बघितलाय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि सकाळी जो आपण घोल माशाच्या बोताबद्दल सांगितलं होतं, म्हणजे बोतासोबत आपण मासा विकला तर 2 लाखापर्यंत जातो, तोच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिताडा माशाचा बोध बघायला भेटला. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपले न्यू बॉम्बे अँगलर्स आणि वेलशेतकर अँगलरसाठी पण लाईक करा, कारण त्यांच्यामुळेच आज आपल्याला 21 किलोचा जिताडा बघायला भेटला. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.